मराठवाड़े ग्रेजुएट हलके से कानून साज काउंसिल की एक नशिस्त के लिए हुए इंतखाबात में हिस्सा लेने वाले उम्मीदवार शेख समदानी ने कहा कि हिंदुस्तानी आइन में ज़िला परिषद के टीचर्स को ग्रेजुएट और टीचर्स हलके के इंतखाबात में हिस्सा लेने की गुंजाइश है। इंतखाबात से कबल मैंने ज़िला परिषद के एजुकेशन ऑफिसर से इंतखाबात में हिस्सा लेने की इजाज़त के लिए तहरीरी इजाज़त तलब की थी, लेकिन इन्होंने मेरी दरख्वास्त को कचरे की टोकरी की नज़र कर दिया और इंतखाबात के बाद मुझे मुअत्तल कर दिया। शेख समदानी ने कहा कि वो अपनी मुअत्तली के खिलाफ आला अहदेदारान और वक़्त पड़ने पर अदालत से रुजू होंगे। मी पदवीधर मतदारसंघामध्ये विधान परिषदेची निवडणूक लढवली। या निवडणुकीमध्ये मला निवडणूक आपण का लढवली म्हणून जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी अधिकाराचा आणि पदाचा गैरवापर करून मला निलंबित केलं। मी रीतसर त्यांच्याकडं 10 निवडणुकीच्या 10 दिवसा अगोदर अर्ज सादर केला होता, पण तो अर्ज त्यांनी निकाली न काढता ते केर कचरा म्हणून टाकून दिला आणि नंतर निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर त्यांनी मला निलंबित केलं। हा माझ्यावर अन्याय झालेला आहे आणि म्हणून मी या अन्यायाच्या विरोधामध्ये वरिष्ठांकडे दाद मागील, न्यायालयात दाद मागील आणि हे आदेश रद्द करण्यासाठी मी माझं पूर्णपणे प्रयत्न करील आणि न्याय मिळून घेईल असं माझं मत आहे। या ठिकाणी कुठले कारण दाखवले त्यांनी निलंबनासाठी त्यांनी दाखवलं की जिल्हा परिषद शिस्तीचा तुम्ही भंग केलात असं त्यांचं म्हणणं आहे, परंतु माझं मत असं आहे की यापूर्वी ही निवडणूक अनेक जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी लढवलेली आहे, ज्याच्यामध्ये राजाभाऊ उदगीरकर आहेत, त्यानंतर देशमुख साहेब आहेत, त्याच्यानंतर मधुकरजी उन्हाळे आहेत, यांनीसुद्धा निवडणूक लढवली आणि म्हणून हे कायद्यामध्ये भारतीय घटनेच्या कायद्यामध्ये तरतूद आहे आणि म्हणून निवडणूक आयोगानं त्यांच्या नियमात असल्यामुळं माझा अर्ज हा अवैध केला आहे आणि वैध केल्यामुळे ही निवडणूक लढवली, परंतु नंतर यांनी काहीतरी आकाशपोटी किंवा एक पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करून शिक्षणाधिकाऱ्यांनी मला निलंबित केलेलं आहे। सर, पुढची लढाई तुमची कशी राहील? माझी पुढची लढाई ही पहिला वरिष्ठांकडे दाद मागीन, त्यानंतर संघटनात्मक न्याय मागीन आणि त्यानंतर मग न्यायालयामध्ये मी दाद मागून माझा न्याय मी मिळवून घेईल। सर, हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफ़ा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, फ्रिज, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ़ लाकर खिदमत का मौका दे। प्रोप्राइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।